श्री गुरुचरित्र उतरणिका श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रय चरणारविद्राभ्यां नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोते व्हावे सावधान श्री गुरुचरित्राध्याय 52। ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै म्हणून नामधारक विनवीत सिद्धाचे चरणी लागत। म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा। या श्री गुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृती भक्तजनांची मनोवृत्ती बुडी देहुनी स्थिरावली। अतृप्त आहे अजुनी हेची कथा पुन्हा सुचवुनी अक्षयामृत पाजुनी आनंद सागरी मज ठेवा। बहु औषधींचे सार काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करती विचक्षण तैसे सार मज सांगा। ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची आमना म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री। श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका प्रथमपासून सारांशनिका 52 अध्याय पर्यंत। प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्ताप्रती जाहले। द्वितीयोध्यायी ब्रह्मोत्पत्ती 4 युगांचे भावकदिती श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडिली ऐसे कथियले। नामधारका अमरजा संगमा श्री गुरुनेती आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयोध्यायी कथियला। चतुर्थोध्यायी अनुसये प्रती छळावया त्रयमूर्ती येती परीतीयेचे पुत्र होती स्तनपान करती आनंदे। पंचमी दत्तात्रय धरी स्वये अवतार पीठापुरी श्रीपाद श्रिया वल्लभधारी तीर्थयात्रेसी निघाले। 6व्यात लिंग घेऊन रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली तयाची। गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिती माता पुत्र जीव देत होती तयाप्रती गुरुकथा सांगती। शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी 9वाध्यायी रजका प्रती कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करा वदती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती 10माध्यायात। माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी 11शी अवतरले। 12शोध्यायी माते प्रती ज्ञानकथुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करती उत्तरेची। माता पित्या ते करंजपुरी भेटोनी येती गोदातीरी कुक्षिवतेच्या विप्रावरी कृपा करती त्रयोदशी। क्रूर यवनाचे करुणी शासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करून 14व्या अध्यायी। पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती यात्रे दौडणी गुप्त होती वैजनाथी श्री गुरु। 16शी ब्राह्मण गुरुभक्ती कथून दिदली ज्ञानशक्ती श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध। भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदोनी करी अर्पण त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी। घेवडा उपटून या दरिद्र्याचा कुंभ दिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरूंचा 18अध्यायात। औदुंबराचे करुणी वर्णन योगिनी सदेवनी वरदान गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले। स्त्रियेचा संबंध तोडून पुत्र दिदले तिजला 2 एक मर्ता कथती ज्ञान सिद्धरूपे 20व्यात। तेची कथा 21 प्रेतानले औदुंबरा पासी श्री गुरु येऊनी तेथे निशी पुत्र उठवती कृपाळू भिक्षा दरिद्रा घरी घेती त्याची वंद्या म्हैशी होती 30 करुणी दुग्धवती 22व्यात वर दिदला 23व्यात श्री गुरुस राजानेही गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस
त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा दावती विश्वरूप महिमा विप्र लागे श्री गुरु पाद पद्मा 24व्यात वर देती लेंच्या पुढे वेद म्हणती विप्रे ते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊन सांगाती गुरुपाशी आला 25व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेद रचना त्यागा म्हणती वाद कल्पना परिते उन्मत्त ना ऐकती 27 आणोनी पतिता विप्रासी वेदवाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्या केले 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा पुनरपि देऊनी पतिता व्यस्ता ग्रहाप्रती दौडिला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयातची 30 पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथा कथून शांत पाहती 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु सहगमनी निगता सती श्री गुरु सजाली नमस्कारिती आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुक्कुट मर्कट दोघे जण वेश्य वेश्येचे कथन करीती राया ते परस्पर रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते 35 प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तत अनेक सोमवार व्रत श्रीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना कंटाळून धरती श्री गुरु चरणा त्याला कर्म मार्ग सांगती 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तया ते 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरिते आणले अन्न जेविले भूत ब्राह्मण आणिक गावचे शूद्रादी सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंद्या होती ती सदिजली पुत्र संतती 39वे अध्यायी नरहर करवी शुष्क काष्टा अर्चवनी दौडिले त्याच्या कुष्टा शबर कथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगती 41 सायन देवा हस्ते घेती श्री गुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रयसी सायन देव येऊन करती श्री गुरुस्तव त्याला करती यात्रा भाव वरई देती 42 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा सायन देवा प्रत सांगोनी व्रत करविती 44 तंतुकार वक्तासी श्री पर्वत दाऊनी क्षणैसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाची कथेले 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करुणी संगमी स्नान कुष्ठनासुनी ज्ञान देती कल्लेश्वर ही परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करती त्यास 46वे अध्यायी 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रती 7 जण तितकी रूपे धरून गेले मठेही राहिले 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापून टाकती शतगुणे पिकवून पुढती आनंद विले तया ते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म कथिती आणि कै तेथे सांगती कुष्ठदैवार्जित रत्नाबाईचे लेंच्याचा स्फोटक दौडिती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी 51-52 गुरुमूर्ती देखोनिया क्षती पाप प्रवृत्ती उपद्रवतील नाना याती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करून निर्धार शिष्याशी सांगती गुरुवर आज आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकून भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करती आक्रोंदन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुनी श्री गुरुमूर्ती वरदास्ते तया कुरवाळीती मदभजनी धरा आसक्ती मठदामी राहोनिया ऐसे बोधोनी शिष्यासी
श्री गुरु गेले कर्दळी वनासी, नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी, निजानंदी निमग्न होती, ऐसे अपार श्री गुरु चरित्र, अनंत कथा परम पवित्र, त्यातील 52 अध्याय मात्र, प्रस्तुत कथिले तुझ लागी, सिद्ध म्हणे नामधारका, तुझ कथिली अवतरणिका, श्री गुरु गेले वाटती लोका, श्री गुरु गुप्त असती गाणगापुरी, कलियुगी अधर्म वृद्धी पावेल, म्हणून श्री गुरु गुप्त झाले, भक्तजनाला जैसे पहिले तैसे भेटती अद्यापि, हे अवतरणिका सिद्धमाला, श्री गुरु भेटती जपे त्याला, जैसा भावार्थ असे आपुला, तैसी कार्ये संपादिती, श्री गुरुरायांचे धरू चरण, सिद्ध मुनी ते करू नमन, नामधारका करू नमन, ऐसे करी नारायणा, श्री गुरुरूपी नारायणा, विश्वंभरा दीनोद्धारणा, आपण आपुली दावुनी खुणा, गुरु शिष्य रूपे क्रीडिसी, इति श्री गुरुचरित्रामृते श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अवतरणिका नामोऽध्याय समाप्त। श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु। शुभं भवन्तु।